स्वामी सांगतात खऱ्या सोन्याची पारख कशी केली जाते? उजाडून. त्याला तापवलं जातं. जसं जसं सोनं तापवलं जातं तसं उजळतं. आणि या मार्गात येताना लोक नेहमी दूषण लावतात. सारखा सारखा केंद्रात जातो, स्वामी समर्थाच्या आरतीला जातो, किंवा सारखं सारखं भजनाला जातोय. हरी मुला लागली चट धरी वाट देवळाची. बरोबर. हरिपाठाला जातो. मी म्हणतो ज्यावेळेस तुम्ही एक वेळेस केंद्रात येत असताना आणि असे लोक म्हणत असतील ना, तुम्ही दोनदा दोनदा तीनदा तीनदा जा. कारण की स्वामी सांगतात चोळ्या निंदा नेहमी सक्रिय माणसाची होत असते, निष्क्रिय माणसाची निंदा कधीच होत नाही. काय स्वामी काय सांगतात? चोळप्पाला निंदा नेहमी सक्रिय माणसाची होते. सार जगाचं कल्याण कशात निहिते? मी काल सांगितलं होतं, ज्यावेळेस महाराज पंढरपूर वरून अक्कलकोट मध्ये आले, बरोबर आहे. अक्कलकोट नंतर स्वामी चोळप्पाच्या घरी आले आणि चोळप्पा केवळ निर्धन. स्वामी आल्याच्या नंतर लक्ष्मीची प्राप्ती झाली. आणि आपण देवाला पहा, आपण म्हणतो आपण देवाला फुलं अर्पण करतोय. अरे त्या फुलाचा सुगंध म्हणजे स्वामी आहे. करता आणि करविता तूच एक स्वामीनाथा, माझ्या ही ठाई वार्ता मी पणाची नसेची. करता आणि करविता तूच हवी आणि होता, दाता आणि देविता तूच समर्था निश्चय. तू अग्नी तू पवन तू आकाश तू जीवन, तूची वसुंधरा पूर्ण. चंद्र सूर्य तूच पै, तू विष्णू आणि शंकर, तू विधाता आणि इंद्र. अष्टकपालादी संग्रम तूच रूपे नटलासी. अरे तुला काय अर्पण करायचंय? आम्ही तूच अग्नी आहे, तूच पवन आहे, तूच आकाश आहे, तूच जीवन आहे. चार वेद होऊनी श्वान, वसती रात्रंदिवस समीप. कामधेनु असुनी जवळी, हाती धरली असे जवळी. तो पाहताच एका स्थळी, कोणालाही दिसेना. स्वामी एक ठिकाणी कधीच थांबायचे नाही. स्वामी चरित्रातल्या ओव्यात फार गोड आहेत. म्हणून कवी बळवंत लिहितात, ज्यावेळेस महाराजांनी अवतार घेतला होता, पहिला अवतार पंजाब छेले खेडे ग्रामात, त्यांना चंचल भारती म्हणायचे. का? स्वामी एक ठिकाणी कधीच थांबले नाही. आणि एक ठिकाणी न थांबण्याचं कारण, बहता पाणी म्हणजे पाणी एक ठिकाणी कधीच थांबत नाही. आणि चलता साधू, तशीच वृत्ती श्री स्वामी समर्थाचे. नजर बदलो तो नजारे बदल जाते हैं, सोच बदलो तो सितारे बदल जाते हैं. आणि स्वामी ओळखण्यासाठी नजर नकोय, काय लागते? दृष्टी. आणि त्रिदृष्टी सेवेकऱ्याला चांगली प्राप्त झालेली आहे. स्वामी सेवेकऱ्याला पंचांग कळतं. स्वामी समर्थ सेवेकऱ्याला अभिषेक करता येतो. स्वामी सेवेकऱ्या घरच्या घरी सत्यनारायण करता येतो. हे कोणामुळे प्राप्त झालंय आपल्याला? स्वामीमुळे. आणि दृष्टी मिळण्यापेक्षा दूरदृष्टी पण अजून प्राप्त होते. एखादा दुखीत पीडित आल्याच्या नंतर आपण येथून स्वामी केंद्रातून त्याला सेवा देत असतो आणि त्याचे प्रश्न 100% मार्ग लागतात.
म्हणजे प्रश्न उत्तराच्या तासातून आपण त्याला विविध सेवा देतो आणि तो दुःखमुक्त होतो. आणि स्वामी अक्कलकोट मध्ये प्रवेश केल्याच्या नंतर स्वामी पुढे चालले आहे. ज्यावेळेस मी सांगतोय खऱ्या सोन्याची पारख पाहणारी ती सोनारीन साक्षात लक्ष्मी होती असे स्वामी बोलत असताना तिच्या गळ्यात 11 अलंकार तेज लक्ष्मी सारखं हरि ओम हिरण्यवर्णा हरिणी सुवर्ण रजसाम चंद्र हिरण्य लक्ष्मी जात वेदम वाणम. संस्कृत मध्ये मराठी सुवर्णा सारखी रंग हिरवा शालू शोभतो गळा मोतियांच्या माळा चंद्रबिंबा समसमोग. म्हणजे ती लक्ष्मी स्वरूप आहे आणि स्वामींच्या माग स्वामींना वारा घालते. आणि बघा वेद आणि विज्ञान किती जुळलेलं आहे आपल्या मार्गात. जे वल्गा सुक्त आहे, जर एखाद्या जनावराचा हाडमोल्ड असन तर वल्गा सुक्त आहे पहा. ते वल्गा सुक्त घेताना पद्धत सांगितली. जर ते वल्गा सुक्त घेताना जिथं हाडमोल्ड आहे एखाद्या जनावराचं त्यावर टच करायचा असा 3 बोटाने आणि ते वल्गा सुक्त म्हणायचंय. मग त्याच्यात विज्ञान कसं जुळलेलं आहे. ज्यावेळेस आपण वल्गा सुक्त म्हणतो हळूवारपणे असा टच करायचा आहे. मंत्र असो स्तोत्र असो स्वामी समर्थ सेवेकरी हा पूर्ण असतो. आणि हे तोडगे मी मुद्दाम सांगतोय आणि सोपे सोपे तोडगे. जर लहान मुलं इथं उपस्थित आहे, जर त्यांचा अभ्यास ध्यानात राहत नसन तर सोपा मार्ग आहे पहा. गणपती अथर्व शीर्ष वाचता नाही आले तरी जमेल, मोबाईल वर लावू शकता तुम्ही. प्रज्ञा विवर्धन स्तोत्रासन. आणि अभ्यास करताना कधी पण उत्तर दिशेकडे तोंड करून बसलं पाहिजे किंवा पूर्व दिशेला. गुरु माऊली सांगतात पूर्व दिशेला अभ्यास करायला बसल्याच्या नंतर त्या विद्यार्थ्याला जी दिशा मिळणार आहे ती पूर्व म्हणजे तो जे करेन तीच पूर्व दिशा होते. नंतर उत्तर दिशेला जर आपण अभ्यास करीत असन तोंड करून तर जो प्रश्न लिहिलेला आहे त्याचं उत्तर मिळणार आहे. आणि आपल्या गुरुत्वाकर्षणे आम्ही पहिल्या दिवशी सांगितलं होतं बिगर आसनाचं का बसू नाही. गुरुत्वाकर्षण शक्ती म्हणून दक्षिणेकड डोकं कधीच करायचं नाही. झोपताना काय असतं गुरुत्वाकर्षण असतो. आपलं डोकं जड पडतं. मॅग्नेट चुंबकीय शक्ती असते. म्हणजे विज्ञान आणि अध्यात्म याची सांगड घातलेली आहे प्रत्येक गोष्टीत आणि रिसर्च करून मांडलेलं आहे. जर एखाद्याचा जागेचा प्रश्न असेल, कोर्टचे मॅटर असतील, परीक्षेत यश मिळत नसेल तर सोपा तोडगा सांगितलाय आपल्या. काय सांगतात माऊली? 21 दुर्वा घ्यायच्यात, गणपती अथर्व शीर्ष घ्यायचंय त्याच्यावर आणि आपलं रुईचं जोड फुल ते घेऊन गणपती समोर म्हणायचंय. आणि आपला कुठलाही प्रश्न असो आणि हे अनुभवातलं आहे बरं का, हे काय कुठल्या पुस्तकातलं नाही. सोपे तोडगे. 21 दुर्गा रुईचे पान हातात घेऊन स्वामी समर्थ मंत्र म्हणायचा 11 वेळेस, गणपती अथर्व शीर्ष घ्यायचा 1 वेळेस आणि प्रज्ञा विवर्धन स्तोत्र आहे सेवेकऱ्यांना माहिती आहे सगळ्यांना. हे घेऊन जर प्रश्न मार्गी लागला नाही तर कधी आरतीला येऊ नका. कारण की अनेक सेवेकरी त्यांना अनुभव आलेला आहे. आपले उसनवारीचे पैसे घेतलेले असते ना एखाद्याने तरी हा तोडगा करा. आणि स्वामी आल्याच्या नंतर सेवेकरी त्यांना विचारतात, स्वामी तुम्ही कोठून आला? पहा स्वामी तुम्ही कोठून आला?
आणि पा कोड्यात विचारतात तुकाराम महाराज पण काय म्हणतात, ज्याची गरजता पवाडे कडी काळ पाया पडे, तो हा पंढरीचा राणा पुसा 18 जना. सारखच म्हणजे सेवेकरी काय म्हणतात, स्वामी तुम्ही कोठून आला. संत तुकाराम महाराज कोड्यातच बोलतात, ज्याची गरजता पवाडे कडी काळ पाया पडे, तो हा पंढरीचा राणा पुसा 18. म्हणजे सारखंच आहे, स्वामी चरित्र असो नाहीतर तुकाराम महाराजाची गाथा. आणि त्यांना महाराज काय सांगतात त्या सेवेकऱ्याला, मूळ 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 म्हणजे मत्स्य कुर्म वराह नरसिंह वामन परशुराम दशरथ नंदन कृष्ण बौद्ध कल्की आणि मूळ दशावतार. मूळ म्हणजे स्वामी काय सांगायचंय, मी मूळ पुरुष आहे आणि आपला धर्मच सनातन धर्म आहे. आपला धर्मच इतका महान आहे, त्याच्यात 6 शास्त्र 18 पुराण 64 कला आणि 4 वेद. म्हणजे आपला धर्म सनातन आहे आणि सगळ्यात श्रेष्ठ धर्म आहे आपला. आणि आज मी इथं प्रतिपादन करतोय 14व्या अध्याय आपला गीतेचा. आता ही माहिती कोणाला इथं माहित आहे का? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 14व्या अध्यायातून आपले जे नियम बनवलेले आहेत काही कोर्टातले, ते गीतेचा आधार घेऊन बनवलेले 14व्या अध्यायातला. म्हणजे आपला धर्म किती महान आहे आणि आपली गीता कोर्टात आहे. म्हणजे ती काय खोटी शपथ घेण्यासाठी नाही, आपला धर्मच सनातन धर्म आहे आणि आपल्याला त्याचा अभिमान पाहिजे. बोला सनातन हिंदू धर्म की जय. जे कोर्टातले फिनल कोर्ट आहेत ते बाबासाहेबांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 14व्या अध्यायातून घेतलेले आहेत. अर्जुना संकट पडता जड भारी, म्हणून गीता सांगे हरी, कुरुक्षेत्री तोची अवतार धरिला, अलंकापुरासी ज्ञानाबाई तारवया. आळंदी माहेर आहे आपलं आणि आम्ही जाऊन आलोय. पंढरपूर जसं आहे तसं आळंदी माहेर आहे आणि तिथं गेल्याशिवाय आणि माहेरात गेल्याच्या नंतर यावा वाटत नाही. आणि फार गोड प्रमाणे चला हो आळंदीला जाऊ, ज्ञानेश्वरा डोळा भरून पाहू. चला सर्वांनी उभे राहा, एकदा नाचून म्हणूया, चला आळंदीला जाऊ, डोळा भरून ज्ञानेश्वरा पाहू. चला आळंदीला जाऊ, चला आळंदीला जाऊ, चला आळंदीला जाऊ, चला आळंदीला ज्ञानेश्वर डोळा पाहू, ज्ञानेश्वर डोळा पाहू, चला आळंदीला जाऊ, चला आळंदीला जाऊ, चला आळंदीला जाऊ.
वरदार विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम स्वानंद सुख निवासी सद्गुरु जोग महाराज की श्री स्वामी समर्थ महाराज की. बसा. पहा, आळंदी आपलं माहेर आहे. माहेरात किती दिवस राहिलं तरी कधीच म्हणजे कंटाळा येत नाही. चला. आळंदी हे गाव पुण्यभूमी ठाव. 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 दैवताचे नाव सिद्धेश्वर. दैवताचे नाव सिद्धेश्वर. दैवताचे नाव सिद्धेश्वर. दैवताचे नाव सिद्धेश्वर. चौरसी सिद्धांता शुद्ध वेटी मेळा. चौरसी सिद्धांता शुद्ध वेटी मेळा. चौऱ्यासी सिद्धांता शुद्ध वेटी मेळा. चौऱ्यासी सिद्धांता शुद्ध वेटी मेळा. स्वर्गी नाही हा सुख सोहळा. स्वर्गी नाही हो हा सुख सोहळा. स्वर्गी स्वर्गी नाही हा सुख सोहळा. स्वर्गी नाही हा सुख सोहळा. स्वर्गी नाही हा सुख सोहळा. स्वर्गी नाही. चौरसी सिद्धांता शुद्ध वेटी मेळा. चौरसी सिद्धांता शुद्ध वेटी मेळा. आळंदीचा महिमान गाणारा अभंग. महाराज सांगायचे मूळ मूळ वडाचे झाड दत्तनगर. म्हणजे महाराजांना यातून काय संदेश द्यायचा आहे. वडाचं जे झाड असतं त्याचं आयुष्य कमीत कमी ते 300 वर्ष जगू शकतं. म्हणजे फार सुंदर अशी गुंफण केलेली आहे. वडाचे झाड मूळ मूळ दत्तनगर पूर्ण दत्ता अवतारी श्रीपाद श्रीवल्लभ नृसिंह सरस्वती. म्हणजे महाराजांना सांगायचं मी मूळ पुरुष आहे. मूळ पुरुष. आणि ही वडाची झाडं आज टिकण्याची गरज आहे. म्हणजे किती त्यावेळेस महाराजांनी संदेश दिलाय. म्हणजे वडाच्या झाडाचे फार महत्व आहे आयुर्वेदात. आणि महाराज सांगतात मी मूळ पुरुष आहे. दत्तनगर आणि वडाचे झाड म्हणजे काय कॉम्बिनेशन करून दिलेले. असं सांगतात विज्ञानात का 2 थेंब जर
मातीत जिरायचे असेल 50-60 फुटापर्यंत, तर त्या 2 थेंब जिरण्यासाठी 4.5 वर्ष लागतात 50-60 फुटापर्यंत जाण्यासाठी. परंतु एक जर वडाचं झाड दरवर्षी किती पाणी साठतं? 1 कोटी लिटर पाणी. म्हणजे वटवृक्षाचे झाड आज टिकले पाहिजे आणि त्याची लागवड केली पाहिजे, हा संदेश महाराजांनी दिलाय. आणि आपली संस्कृती किती छान आहे, प्रत्येकाशी गुंफण करून घातलेली आहे. ज्यावेळेस आपण श्रावण महिन्यात महादेवाची पूजा करतो, महादेवाची पूजा झाल्याच्या नंतर आपण काय करतो? हरतालिका व्रत असतो, लगेच पार्वती माताची पूजा असते. आणि दोघांची पूजा झाल्याच्या नंतर त्यांच्या मुलांची म्हणजे गणपतीची सेवा असते. म्हणजे किती छान प्रकारे गुंफण घालून दिलेली आहे. आणि गणपतीची सेवा झाल्याच्या नंतर पितृपक्ष असतो, म्हणजे पित्रांची पण सेवा करायची सांगितली. म्हणजे ही जी गुंफण आहे, सण व्रत वैकल्य, आपल्या सेवा केंद्रात एक ग्रंथ मिळतो, सणवार व्रत वैकल्य. माझा फार आवडतीचा ग्रंथ आहे. त्याच्यात वाचा तुम्ही प्रत्येक सणाचं महत्व आणि याच्या काय विज्ञान दिलेलं आहे प्रत्येक सणामाग. आणि या पितृपक्षात कावळ्याला फार महत्व आहे. काय पितृपक्षात? आणि कावळा आपला बाप किंवा आई नसतो, हे आत्ताच क्लिअर करतोय मी. पंचवटीतली कथा आहे, रामायणामध्ये ऐकली असेल तुम्ही. ज्यावेळेस इंद्रदेव यांचा मुलगा आहे, तो कावळ्याचं रूप घेऊन आलाय आणि माता सीतेला बघतोय. तो त्याची दृष्टी किती वाईट आहे, माता सीतेला बघतोय तो. त्यावेळेस रामाने शाप दिलाय, तू कावळ्याच्या रूपात आलाय, तू कावळाच होशील आणि तुझी दृष्टी, तुझा डोळा जाईल. म्हणजे कावळ्याचा एक डोळा नाहीचे मुळात. कावळा ज्यावेळेस मान अशी वाकडी करतोय ना, ज्यावेळेस ज्या डोळ्याने त्याला दिसत नाही ना, त्या बुबळातून ते रिफ्लेक्ट होत असतं. आणि कावळ्याकडे नजर नाहीये, दृष्टी आहे. का जो पिंडापाशी जो उपस्थित जीवात्मा असतो, तो सूक्ष्म रूपात दिसण्याची ताकद असते, त्याला नजर नाही लागत, दृष्टी लागते. म्हणून हे क्लिअर करा, कावळा आपला पित्र नसतो, कावळ्याकडे दृष्टी आहे. आणि प्रभू रामचंद्राने कावळ्याला शाप दिलेला आहे, परस्त्रीकडे बघताना तुझी वाईट वासना झाली आणि तुझी चोच पण घाणीतच राहील कायम. कावळा घाणच खातो बघा. आणि आपण त्याची वासना पण घाण आहे आणि त्याचा एक डोळा पण फोडून टाकला. आणि कावळ्याला काय फक्त दृष्टी आहे. पहा, काही प्राण्यांचं विशेष घेण्यासारखं आहे. काकम दृष्टी, बको ध्यानम, श्वानम निद्रा. म्हणजे कावळ्यासारखी झोप पाहिजे. म्हणजे कसं, कावळा जर आपण थोडा जरी दगड टाकला तर लगे ताडकन जागा होतो. काकम दृष्टी, कावळ्यासारखी नजर, सूक्ष्म नजर, दृष्टी. बको ध्यानम, बगळा जसा त्याचं भक्ष्य टिपत असतो बघा पाण्यात. म्हणजे हा गुणधर्म किती घेण्यासारखा आहे. माणसाच्या नजरेला काय फक्त दिसतं, लांबी रुंदी इथपर्यंतच दिसतं. आणि काही पक्षासारखं खरोखर जे प्राणी आहेत ना, त्यांच्याकडून घ्यायसारखं आहे. निष्ठा असावी गाढवासारखी. कशी? जर एखाद्या मालकाने गाढव आणलं आणि त्याला 2-3 दिवस जर बांधून ठेवलं, त्याचे 4 पाय आणि खुंटीला फक्त 4 दिवस बांधायचं, नंतर तो मालक नुसता त्याला म्हणजे ऍक्शन करतो बांधायची. म्हणजे इतकं गाढव निष्ठवान आहे. मग गाढवानी मीटिंग भरवली, म्हणे आम्ही एवढे निष्ठवान असून लोक आम्हाला नाव ठेवतात म्हणे.
म्हणजे माणसाला उपमा देतो आपण गाढवाची, पण गाढव किती निष्ठावान आहे. म्हणजे सकाळी उठावं कोंबड्यासारखं, बरोबर आहे का नाही? पाठ कोंबड्यासारखं उठावं. म्हणजे प्रत्येक प्राणी असन काही ना काही थोडं तारीख घेण्यासारखं आहे. आणि जसं पितृपक्षात कावळ्याला महत्व पण आहे. काय आहे महत्व सांगतो मी. कावळ्याची प्रजनन शक्ती वाढावी म्हणून आपण पितृपक्षात तळलेलं मळलेलं खीर आणि काही वडे वगैरे, आणि ज्याला पित्राचा स्वयंपाक जमतो ज्या माता भगिनीला, ती म्हणायची सुगरण. काय म्हणजे कावळ्याला त्या 15 दिवसात खाऊ घालायचं आहे आणि त्याची प्रजनन क्षमता वाढणार आहे. आणि कावळ्याची एक विशेष आहे, जर त्याने पिंपळाची किंवा वडाची बी खाल्ली तर महाराज दोन दिवसानंतर ज्यावेळेस तो विष्ठा करतो ते झाड उगवल्याशिवाय राहत नाही. म्हणजे बघा कशी गुंपण घालून दिलेली आहे. त्याच्यामुळे पितृपक्षात कावळ्याला महत्व आहे. मी एक ठिकाणून चाललो होतो, तिथं 2 गृहस्थ होते. मी थांबलो आणि ती गृहस्थ त्यांची पत्नी वर पाहत होते. ओ मामांजी या ना, खाना घास. ओ मामांजी या ना, फार गोड गोड स्वयंपाक केलाय, या खायला खीर. मी म्हणलं ते मामांजी वरून म्हणत असते जिवंतपणे आपल्याला चपाती नाही दिली का किंवा गोड धोड नाही दिला, आज 5 पक्वान्न केलेत, या ना मामांजी. तिकडून पलीकडच्या गेट कडून त्याचा लहाना भाऊ आहे. बाबा तुम्ही मोठ्याकडेच आले, मायकडे गमणी आहे ना, जीव तर मायकडेच गेला होता. काय जीव तर माय पा पित्र जीव तर म्हणे मायकडे गेला होता, आमच्याकडे या ना. आता तिची सून काय म्हणती, जायचं तर जा तिकडच, नाहीतरी होते तर वर त्यांना त्रास दिला म्हणजे जा. म्हणजे याच्यात थोडक्यात सांगायचं काय, कावळ्यांना पितृपक्षात का महत्व आहे एवढं. विनोदाचा भाग जाऊन द्या, म्हणजे हे सुंदर अशी गुंपण घालून दिलेली आहे. आपल्या सण कोणताही सण घ्या आपला, काहीतरी त्याच्यात नक्की ना काही दडलेला असतो. पहिलं तो गे काऊ कोकता पहिलं तो गे काऊ कोकता, पहिलं तो गे काऊ कोकता. शकून गे माये सांगता, शकून गे माये सांगता, शकून गे माये सांगता. शकून गे माये सांगता, शकून गे माये सांगता, शकून गे माये. उडरे उडरे काऊ तुझे सोन्याने मळीन पाहू, उडरे काऊ तुझे सोन्याने मळीन पाहू. पाहून पंढरी राव घरात येती, पाहून पंढरी राव घरात येती. पैल तुझी काऊ कोकता, पैल तुझी काऊ कोकता. शकून गे माये सांगता, शकून गे माये सांगता, शकून गे माये सांगता. शकून गे माये
सगुण गे माये सांगताय सगुण गे माये जे कावळ्याला का महत्व आहे पितृपक्षात आणि आपले सण व्रत यात प्रत्येक प्रकारची गुंफण घालून दिलेली आहे. आपल्या संस्काराचा विषय घ्या. मुलगी आहे आपली, ती पहिली आईची सून आहे, नंतर सासरी गेल्याच्या नंतर मुलीला तुम्ही एखादं काम सांगा, तिला जर आपण म्हणलं तर पाणी आण, ती जर आनंदाने आणत असन तर ती पास झाली. काय काम सांगा लहान मुलांना, जर ते ऐकत असतील तर ते पास झाले समजायचं. आणि कशासाठी लागतात मुलांना? खिशात शाहरुख खान सारखे फोटो, किंवा आपण म्हणतो हसता हसता काय ऐश्वर्या राय सारखी दिसती मुलगी. अरे म्हणा कधीतरी काय जिजाऊ सारखी दिसती, काय झाशीच्या राणी सारखी दिसती. हे आपले आदर्श पाहिजे. वयाच्या 16व्या वर्षी ज्यांनी हिंदवी स्वराज्य स्थापन करण्याची प्रतिज्ञा केली, विश्वमाऊली ज्ञानेश्वर महाराज 16व्या वर्षी ज्ञानेश्वरी जगाला सांगितली. सारे विश्वाची माऊली झाली. आणि अवघं 35 वय होतं स्वामी विवेकानंदाने, आणि विश्वात त्यांचं व्याख्यान चालू होतं. त्यावेळेस ते काय म्हटले असतील? माझी गीताच या धर्मात श्रेष्ठ आहे. काय? आणि माझा धर्म श्रेष्ठ आहे. हे ओरडून सारे जगाला सांगत होते. म्हणून आपले आदर्श कोण पाहिजे? स्वामी विवेकानंद. कशाला लागतायत आपल्याला शाहरुख खान, आमिर खान? हे इथं पैसा कमवतात आणि पाकिस्तानला मदत करतात. त्याच्यामुळे आपले आदर्श मा जिजाऊ, अहिल्याबाई होळकर, झाशीची राणी. लोकांना सचित्र दाखवा. हे राम आहेत, हे लक्ष्मण आहेत, हे स्वामी आहेत. लहान मुलांवर जर संस्कार केले नाहीत तर त्यांना कळणार नाही. आणि हीच वेळ आहे. आणि यात चूक मोहनराव सगळी आपलीच आहे. आपण जर मुलगा रडायला लागला तर लगी मोबाईल देतो, किंवा ऐकलं नाही घे मोबाईल. त्याच्यात मी पण येतो. म्हणजे सांगायचं तात्पर्य काय आहे? मुलांना वाईट सवयी लावायला आपणच कारणीभूत आहे. जर आपण त्यांना मोबाईलच दिले नाही तर ते अभ्यास पुस्तकात पाहूनच करणार आहे ना. म्हणजे नुसते स्वामी चरित्र कथा ऐकायची आहे, ह्याचा रिअल जीवनाशी काहीतरी वास्तविक संबंध झाला पाहिजे. म्हणजे आपल्याला आपलं आयुष्य जगताना त्याच्यात थोडंफार कळालं पाहिजे. म्हणजे आपले सण असतील, बरोबर आहे. आज आपण संस्काराबद्दल बोललोय. चला स्वामी चरित्राकडे. आणि मुस्लिम समाजात सुद्धा आहे ना, डॉक्टर APJ अब्दुल कलाम हे माझे आदर्श आहेत. आपण प्रार्थना केली पाहिजे प्रत्येक मुस्लिम हा APJ अब्दुल कलाम सारखा झाला पाहिजे, आणि प्रत्येक भारतीय नागरिक हा स्वामी विवेकानंदा सारखा झाला पाहिजे. का नसावे आदर्श आपले? ते पण आदर्श आहेत ना आपले. या नर जन्मा येऊन काय करावे आपण. पहा स्वामी चरित्रात फार गोड ओवी आली आहे. आणि ह्या नर जन्माला येऊन काय करायचं आपल्याला? हा नरदेह लाभल्याच्या नंतर स्वामी सांगतात, या नरदेहा येऊन काय करावे आपण. सदा नाम घोष करू हरी कथा. बघा, आणि सदा नाम घोष करू हरि कथा. सदा नाम घोष करू हरि कथा. सदा नाम घोष करू हरि कथा.
हरि कथा सदा नाम घोष करू हरि कथा सदा नाम घोष करू हरि कथा सदा नाम घोष करू हरि कथा तेने सदा चित्ता समाधान तेने सदा चित्ता समाधान सर्व सुख जानो सर्व अलंकार सर्व सुख जानो सर्व अलंकार सर्व सुख जालो सर्व अलंकार सर्व सुख जानो सर्व अलंकार जालो सर्व अलंकार सदा करू हरी नामघोष. नामात ताकद आहे. स्वामी चोळप्पा संघ ज्यावेळेस चाललेत आणि चोळप्पा महाराज आहेत, त्यांची पत्नी आहे, त्यांना सारखं देवदेव करणं आवडत नाहीये. काय देवदेव करणं आवडत नाहीये. स्वामी सांगतात चोळप्पाला, सोड्या जर तू नित्यनेमाने तुझं कर्म करत चल, फळाची अपेक्षा करू नको. जर भाग्याचं कुलूप उघडायचं असन तर त्याला कर्माची चावी लावा. स्वामी संदेश आहेत. आज कालपासून स्वामी संदेश चालू झालेले आहे. आणि माऊली सांगतात पहा, भाग्याची नि भडसे उद्योगाची मिसे. म्हणजेच नुसताच देवदेव करायचं नाही आपल्याला, परमार्थच नाही करायचा, प्रपंच पण करायचा आहे. काय आणि या आजच्या या जगात विज्ञानाची प्रगती पहा, दूध हरीसारखी आहे. त्याने आपला काही तोटे पण झालेले आहेत आणि काही फायदे पण झालेले आहे. आणि जर मी पहिल्या दिवसापासून प्रतिपादन करून सांगतोय, काही कथा आपल्या तिथं कधीच झालेली नाही. आज स्वामी चरित्र कथा जीवनाची व्यथा दूर करणारी कथा आहे. आणि एकाच घरात राहून माणसाला दिसाना. आज कशामुळं? मोबाईलमुळं. आणि आज संभाषण नाही राहिलं कोणात. काय? मोबाईलमुळं. त्याच्यामुळं माणसं डिप्रेशन विचार करतात, कारण संवादच राहिला नाही ना मोबाईलमुळं. आज आपल्याला संवादाची गरज आहे. आणि संवादातून काय भेटणार आहे आपल्याला? संवाद जर साधला तर त्यातून उत्तर 100% भेटणार. त्याच्यामुळे आपल्याला सवय चांगली लागली पाहिजे. काय? सवय चांगली लागली पाहिजे. स्वामी चोळप्पा पुढे उभे राहायचे आणि म्हणायचे, चोळ्या मीच पंढरपुरात आणि मीच अक्कलकोटात. काय? चोळप्पाला काय सांगायचे? मीच पंढरपुरात, मीच अक्कलकोटात. स्वामी ज्यावेळेस वनात जायचे, लोकवस्ती आणि वन दोन्ही तया सारखी. म्हणजे महाराजांच्या लीला बघितल्या. स्वामी वनात सुद्धा लीला केला, त्या हरणीवर दया केली. आता स्वामी अक्कलकोट मध्ये लीला करतात. 2 गर्विष्ठ ब्राह्मण होते, स्वामी चरित्रात आलेले बघा. त्यांचा गर्व कसा हरण केला महाराजांनी बघा. आणि ब्रिटिश सरकारचा काळ चालू होता त्यावेळेस. आणि अधिकारी आहे, त्याचं नाव आहे बंबगाड. तो ख्रिश्चन आहे. आणि त्याच्या दारासमोर त्याच्या गायच्या
म्हणजे तो भारतातच आहे, विहीर आहे आणि त्याचं घर आहे तिथं. आणि त्या बमगार्ड ऑफिसर आहे, तो ब्रिटिश अधिकारी आहे. आणि त्या विहिरीत कोणाला तो पाणी तर पिऊन देत नाही, पण हातपाय सुद्धा धुवून द्यायना. आणि त्या विहिरीपाशी एक गणू आणि त्याचे वडील आहेत. ते स्वामी आरतीसाठी येत आहे 7 कोसावरून. आणि तो गणू म्हणतोय, बाबा मला पाणी प्यायचंय, मला तहान लागली. आणि ते 2 जण आलेत, त्या विहिरीपाशी थांबलेत. विहिरीपाशी थांबल्याच्या नंतर त्याच्या वडिलांनी त्याला पाणी शिंदलंय आणि त्याला पाणी प्यायला दिलंय. आणि हे दृश्य तो ब्रिटिश अधिकारी पाहतोय आणि बाहेर आलंय. त्याने त्या गणूला आणि त्याच्या वडिलाला इतकं बाड बाड बदवलं. त्याचा जो चाबूक असतोय त्याने हाणतोय. नंतर बुटाने त्याला वार करतोय त्याच्या अंगावर. आणि गणू छोटा आहे, अहो सोडा ना माझ्या बाबाला. तो रडतोय, पण तरी त्या अधिकाऱ्याला दया येत नाहीये. नंतर तो अधिकारी हाणून थकून गेला. आणि ते गणूचे वडील आहेत, ते उठलेत तिथून. म्हणजे काय प्रसंग आहे. स्वामीच्या दर्शनाला चाललेत आणि वाटेतच बाड मारलंय त्या ब्रिटिश अधिकाऱ्याने. गणू रडतोय आणि गणूचे वडील सांगतात, बाळ रडू नको, चला. वेळ आली स्वामींपाशी जायची. स्वामी उभेत, सर्व भाविक रांगेत उभेत, दर्शन घेत आहे हळूहळू. आणि गणू, जा बाबा तुम्हीच जा म्हणे दर्शनाला. लहान गणू, मी नाही येणार म्हणे त्या तुमच्या स्वामीकडे. अहो पाणी मागितलं त्या अधिकारी आणि बाड बडवलंय तुम्ही. कुठं गेले होते हे तुमचे स्वामी? हा, मी नाही येणार दर्शनाला. गणू थांबलाय आणि गणूचे वडील स्वामी दर्शन घेतात. स्वामी पाय, स्वामी फार लागलंय का रे तुला? स्वामींनी दिव्य कटाक्ष टाकून स्पर्श केलाय आणि एका क्षणार्धात त्याच्या सगळ्या जखमा सगळं विसरून गेलाय तो. स्वामींचं तेजच दिव्य आहे. दर्शन मात्र दुःख गेलंय त्याचं, दर्शनाने मात्र. आणि स्वामी सेवेकऱ्यांना सांगतात, अरे त्या गणूला इकडे आणा. गणू इकडे धर, तुला पेढा धर. पण गणू म्हणतोय, मी नाही येणार, जा तुम्ही कायचे देव म्हणे. अरे गणू इकडे. स्वामींनी सेवेकऱ्यांना सांगितलंय आणि त्या गणूला आणलंय जवळ. स्वामींनी मांडीवर बसवलंय. चल म्हणे गणू, आपण खेळ खेळूया. स्वामीने खेळ चालू केलाय. स्वामींनी एक पाय दुमडीलाय त्यांचा आणि पहा, परब्रह्म भगवान श्री स्वामी समर्थ त्या बाळासंग खेळ खेळतात. स्वामी महाराज स्वतः लंगडी घालतात. गणू पळ. गणू जसा पळतोय, स्वामी त्यांच्या माग धावतात. गणू पळतोय, माग धावतात. आणि स्वामी म्हणतात, आता गणू तू जिंकला, मी हारलो. थोड्या वेळा वरताय का महिना त्या गणूचा राग गेलाय. परंतु काय म्हणतोय गणू त्याच्या वडिलाला, बाबा चला ना आता, काय खरं नाही म्हणे तुमच्या स्वामींचं. गणू, अरे स्वामी आहेत ते विश्वाचे चालक मालक आहेत. आणि झालंय सगळं, प्रसंग झालाय. दोघं दर्शन घेऊन चाललेत. आणि ज्या अधिकाऱ्याने गणूला आणि गणूच्या वडिलाला मारलं होतं, तिथं अचानक गर्दी जमा झाली सर्व. आणि गणू आणि त्याचे वडील कुतूहलाने तिथं गर्दीत घुसलेत.
ज्या अधिकाऱ्याने त्यांना बाड मारलं होतं, ज्या लातानी मारलं होतं, तो पाय त्या अधिकाऱ्याचा असं वर घेऊन तो असा तसाच खाली पाडलेला होता आणि त्याला धर उठता येत नव्हतं आणि त्याला 2 जण असं धरून चाललेलं होतं त्या अधिकाऱ्याला. बघा, नीट लक्ष द्या, सर्वांगाचे कान करून ऐका. ज्यावेळेस महाराज लंगडी घालत होते, पाय दुमडीला होता महाराजांनी, त्या गणूच्या मागे फिरत फिरत चालले होते. त्यावेळेस गणूला कळालं आणि गणूच्या वडिलाला कळालं. म्हणजे स्वामींची कृपा किती महान आहे. ज्यावेळेस स्वामी लंगडी खेळत होते त्यावेळेसच दंड दिला. कोणाला? ब्रिटिशकार. बोला श्री स्वामी समर्थ महाराज की जय. म्हणून स्वामींच्या गुणांना अंत नाही. गणू खुश झाला आणि गणूचे वडील सुद्धा खुश झाले. स्वामींच्या लीलाच आघात आहे. परब्रह्म भगवान श्री स्वामी समर्थ आहेत ते. चला एकदा जप करूया वर हात करून. श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. 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 महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ जय जय श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. श्री 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 स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. बोला स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. 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 समर्थ जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी स्वामी समर्थ महाराज की जय हो. स्वामींच्या गुणांना, स्वामींची लीलाच इतकी आघात आहे. आणि आपल्या मंत्र पुष्पांजलीत आपण म्हणत असतो, भक्ता न्याय प्रमंता दंड करण्या येई विजय दत्त हा. आपण मंत्र पुष्पांजली म्हणत असतो ना, भक्ता न्याय प्रमंत दंड करण्या येई विजय दत्त हा. म्हणजे महाराज सांगतात, माझ्या भक्ताला जर त्रास दिला तर मी त्याच्या पाठीशी असतो. आणि भक्त कोणाचा असू द्या, लोक दूषण लावतातच. भक्त राखे पाया पाची. भक्त राखे पाया पाची. भक्त राखी पाया पासे. भक्त राखे पाया पासे. भक्त राखे पाया पाची.
दुर्जना समरी भक्त राधे पाया भक्त राधे पाया स्वामींच्या गुणांना पार नाही. जर तुम्ही कुठलाही देव असो त्याच्या भक्ताला जर त्रास देत असेल तर देव धावून येतो ना, का नाही येत धावून? ज्यावेळेस रुक्मिणी आई साहेब आणि भगवान श्रीकृष्ण बसलेले आहेत आणि वस्त्रहरण चालू आहे द्रौपदीचं, आणि वस्त्रहरण चालू आहे. द्रौपदीचा एक हात वस्त्रावर आहे आणि एक हात वर आहे. कृष्णाला हाक मारते. रुक्मिणी आई साहेब सांगतात, अहो भक्त संकटात आहे. भगवान श्रीकृष्ण काय म्हणतात, पूर्ण समर्पण केलेलं नाही, एक हात अजूक पण साडीवरच आहे. ज्यावेळेस द्रौपदीने दोन्ही हात वर केले आणि कृष्णाला हाक मारली त्यावेळेस कोठे गुंतला श्री द्वारकेचा राया, 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 कोठे गुंतला द्वारकेचा राया, कोठे गुंतला द्वारकेचा राया, कोठे गुंतला द्वारकेचा राया, कोठे गुंतला द्वारकेचा राया. वेळकत खाया लाभियेला, वेळकत खाया लाभियेला, वेळकत काया लावियेला, वेळकत काया लावियेला. दीननाथ बीजा संभाळिया फुले, दीननाथ बीजा संभाळिया फुले, दीननाथ बीजा संभाळिया फुले, दीननाथ बीजा संभाळिया फुले. दीननाथ वेदा संभाळिया फुले, दीननाथ वेदा संभाळिया फुले, दीननाथ वेदा संभाळिया फुले, दीननाथ वेदा संभाळिया फुले. पहा, पूर्ण समर्पण, आयुष्यात पूर्ण समर्पण लागतं. आणि माऊली पण सांगतात, नामसंकीर्तन साधन पै सोपे, जळतील पापे जन्मांतरे. तुकोबा सांगतात, नाम चांगले कपी कुळासी उद्धरिले. देह जावो अथवा राहो, पांडुरंगी पांडुरंगी दृढ राहो. सगळे संत सांगतात. आणि स्वामींची कृपा होणं म्हणजे आपल्या आयुष्यात बदल घडणं. उदाहरण आहे तुमच्या समोर. काय स्वामींची कृपा होणं म्हणजे जर आपला उद्धार करून घ्यायचा असेल तर नामाशिवाय पर्याय नाही माणसाला. आणि फार गोड कथा आलेली आहे. एक गवळणे अक्कलकोट पासून 7 किलोमीटर राहते आणि तिला स्वामींच्या आरतीला जायचंय आणि आरतीला जायचंय, पण तिच्या माग काम बघा. तिला धार काढायची, रोज स्वयंपाक बनायचा आहे, सगळे काम आहेत. आणि आपल्या केंद्रात आचारसंहिता घालून दिलेली आहे. आपण 6ला म्हणजे 6लाच आरती चालू होते. आणि जर आपण 1 मिनिट सुद्धा वेळ चुकून देत नाही, चुकती का कधी वेळ? सेवेकरी आहेत.
कारण की आचारसंहिता घालून दिलेल्या आहे. आपण जायच्या अगोदर जर आपण हरिपाठाला 7 वाजता जात असन तर 7लाच गेलं पाहिजे. कारण की आपण जाण्याच्या अगोदर जो ते त्या मंदिरातलं इष्ट दैवत असतं ते सूक्ष्म रूपाने प्राकट झालेलं असतं. आणि जेवढी भक्ताला त्याची गोडी असते तेवढीच त्या परमात्म्याला आपली पण गोडी असती ना. बरोबर आहे का नाही? आणि त्या गवळणीला जायचंय आरतीला. मग तिने काय केलंय शक्कल पहा. ती 3 वाजताच उठली. सगळं काम आटोपलंय. पहा स्वामी कृपा म्हणजे काय असते. धार पण तिने 3 वाजताच काढली. पहा गायीनी पण धार काढून दिली 3 वाजता. याला म्हणायचं स्वामी कृपा. आणि सासू बघते, सासूला जाग आली. म्हणे हे काय करू राहिले म्हणे तू. म्हणे मला आज स्वामींच्या आरतीला जायचंय, आजचे दिवस ऍडजस्ट करा म्हणे. ठीक आहे म्हणे. सर्वांस स्वयंपाक करून ठेवलाय तिने आणि तिला स्वामीच्या आरतीला जायचंय. सगळं काम आटोपलंय आणि आरती ठीक 7 वाजता चालू होणार आहे. आणि 7 किलोमीटर यायचंय तिला. आणि आल्याच्या नंतर ते एका वृक्षाखाली बसली. का बसली? अक्कलकोट 1 किलोमीटर दूर आहे अजून. आणि तिकून सेवेकरी येताना बघितलंय त्याने. ती नाराज झाली. काय? का नाराज झाली? तिला कळालंय महाराजांची आरती होऊन गेली. आता महाराजांचं दर्शन होणार नाही. आरती झाल्याच्या नंतर महाराज अक्कलकोट मध्ये राजवाड्यात जायचे. त्यावेळेस कोणालाच दर्शन नसायचं. मग ती एका झाडाखाली शांत बसली. झाडाखाली बसल्याच्या नंतर मी ज्या कार्याला आले ते कार्यच पूर्ण होत नाहीये आणि मी इथं थांबले आणि मला स्वामी दर्शन कधी देणार आहे ती आतुरतेने वाट पाहत आहे. स्वामी कृपा कधी करणार. 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 तव चरणाचे दर्शन आता मला घडणार. तव चरणाचे दर्शन मला कधी घडणार. स्वामी कृपा कधी करणार. 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 मी अपराधी पतितापी अंकारा भूतांत संतापी दीनद दीनपतित यादव बाळाला. दीनपतित यादव बाळाला आऊसी कधी धरणार. उरी कधी धरणार. स्वामी कृपा कधी करणार. स्वामी कृपा कधी करणार. स्वामी कृपा कधी करणार.
पहा करुणा भागते ती झाडाखाली बसली. स्वामी कृपा कधी करणार, दर्शन होणार की नाही. स्वामीसाठी तिने मडक्यात लोणी आणलंय. काय? आणि स्वामी कुठे? राजवाड्यात. आणि स्वामींच्या भोजनांची वेळ झालेली. स्वामी राजवाड्यात येत सर्वांसमोर वाढले जेवण्यासाठी महाराजांसमोर. आणि त्याच वेळेस महाराज प्रगट झालेत तिथं त्या झाडाखाली. आणि स्वामींचं ती दर्शन घेते आणि स्वामीला ते लोणी आणलंय भरवते. बघा एकाच वेळेस स्वामी तिथं पण आहे आणि इथं पण आहे. काय? गुरुचरित्रात नृसिंह सरस्वती ज्यावेळेस आपल्या शिष्याकडे भोजनाला जायचं होतं, त्यांच्या सर्व शिष्यांनी त्यांना आमंत्रण दिलं होतं दिवाळीच्या दिवशी. गुरुचरित्रात पहा त्यावेळेस 9 भक्ताकडे एकाच वेळेस नृसिंह सरस्वती प्रसादाला गेले होते. तीच लीला आज स्वामी करून राहिले. स्वामी ते लोणी खातात आणि ढेकर देतात. तृप्त झाली ती गवळण दर्शन करून आणि आनंदित झाली. नंतर स्वामी गुप्त झालेत आणि तिथं राजवाड्यात ढेकर देतात. सर्व भक्त त्यांच्याकडे पाहतात. स्वामी जेवलेच नाही इथं आणि ढेकर कस काय दिलाय. स्वामी हळूच आपले तोंड पुसतात. महाराज चाललो म्हणे आम्ही आता. जेवण झालंय म्हणे. ताट तर तसंच आहे. आमच्या भक्ताने आम्हाला प्रसाद आणला होता तो आम्ही खाल्ला. जसा गवळणी श्रीकृष्णासाठी लोणी आणि दही ठेवायचे तसेच स्वामींनी आज लीला करून दाखवली. म्हणजे स्वामी म्हणजे कोण आहेत? स्वामी भगवान परमात्म्याचा अवतार आणि त्यांच्या गुणांना पार नाही. बोला एकदा जय जयकार करा आणि थोडं भजन करा, आरती.